राम कृष्ण हरे जय जय 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 राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय 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 राम कृष्ण हरे रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल यावरी म्हणून विठ्ठल यावरी म्हणून विठ्ठल यावरी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी जाणीव नेणीव भगवंती नाही हरी उच्चारणी पाहि मोक्ष सदा हरी उच्चारणी पाहि मोक्ष सदा नारायण हरी उच्चार नामाचा तेथे कळी काळाचा रिघ नाही तेथे कळी काळाचा रिघ नाही तेथील प्रमाण नेणवे वेदासी ते जीवजंतू शिके विकळे ते जीवजंतू शिके विकळे ज्ञानदेवा फळ नारायण पाठ ज्ञानदेवा फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केले आसे सर्वत्र वैकुंठ केले आसे हरी मुखे म्हणा. अभंग 25. हरि उच्चारणी मोक्ष सदा. भावार्थ. भगवंताच्या ठिकाणी ज्ञानही नाही आणि अज्ञानही नाही, म्हणून हरिनामाच्या उच्चारणात नेहमी मोक्ष आहे. जेथे भगवन नामाचा उच्चार असतो तेथे कळीकाळाचे दोष शिरत नाही. नामाचा महिमा वेदांनाही कळत नाही तर तो सामान्य माणसांना काय कळणार. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, नारायण नामाच्या पाठाचे फळ अखंड नामस्मरण हेच आहे. या अखंड नामस्मरणाने सर्व ठिकाणी वैकुंठ होऊन राहतात. पाण्याचे मूळ स्वरूप शुद्ध आहे, पण त्याला येणारा वास किंवा त्याचा गढूळपणा किंवा त्याचा रंग हे पृथ्वीचे गुणधर्म तिच्या संपर्काने पाण्यात येतात. अशा पाण्याला जर वाटू लागले की आपण दुर्गंधी आहोत, आपण गढूळ आहोत, आपण लाल आहोत, तर हे त्याचे अज्ञान नाही का? ही नेणीव आहे. त्याचप्रमाणे माणसाचे मूळ रूप शुद्ध सच्चिदानंद शाश्वत आत्मा आहे, पण अविद्येमुळे त्याला आपण पापी, सुखी, दुःखी, अनित्य, अनेक कामे करून त्यांचे परिणाम भोगणारा इत्यादी असे वाटत असते.
आणि असे त्याला अनेक जन्मात वाटतच आलेले आहे. या वाटण्यालाच वासना किंवा संस्कार म्हणतात. हे संस्कार दिसणाऱ्या स्थूल देहात राहत असून कारण देहात राहतात. याला संचित कर्म असेही म्हणतात. यामुळे या आत्म्याला अनेक देह धारण करून त्या कर्मांची बरी वाईट फळे भोगावी लागतात. हे त्या जीवाचे अज्ञान आहे, नेणीव आहे. या नेणिवेमुळे मी कर्मे करणारा असून त्याची फळे भोगणार आहे असे जीवाला सतत वाटत असते. पण कधीतरी असेही घडते की स्वतः ब्रह्मानुभव घेतलेले श्री रामकृष्ण परमहंसासारखे सद्गुरू अज्ञानी जीवाला भेटतात आणि त्याच्या शुद्ध ज्ञानी सुखदुःख रहित आत्मरूप स्वरूपाची ओळख त्याला करून देतात. त्या स्वरूपाचा अनुभव येण्यासाठी नामजपासारखे साधन ही त्याला देतात. त्यामुळे जीवाला आपल्या शुद्ध स्वरूपाची जाणीव होते. हे ज्ञान किंवा जाणीव होय. अशा रीतीने माणसाला अविद्येमुळे नेणीव असते आणि विद्येमुळे जाणीव येते. पण भगवंत अविद्येच्या उपाधीने युक्त नसल्याने त्यांना नेणीव नाही. जसा जादूगार आपल्या जादूने पाहता पाहता नसलेल्या वस्तू तयार करतो, प्रेक्षकांना अज्ञानामुळे त्या खऱ्या वाटतात, परंतु जादूगाराला वाटत नाही, कारण त्या जादूची उपाधी त्याला नाही. त्यामुळे त्या वस्तूंचे अज्ञान जादूगाराला नसल्यामुळे ज्ञान होण्याचाही प्रश्न येत नाही. त्याचप्रमाणे भगवंतांनी आपल्या मायेने निर्माण केलेल्या विश्वाचे अज्ञान म्हणजे नेणीव त्यांना नसल्यामुळे त्यांचे ज्ञान किंवा जाणीव त्यांना होण्याचे कारण नाही. वास्तविक पाहता मी देह आहे असे वाटणे ही अज्ञानवृत्ती आहे, तर मी ब्रह्म आहे असे वाटणे ही ज्ञानवृत्ती आहे. पण या दोन्हीही वृत्तीच असल्यामुळे काल्पनिक आहेत. अशी कोणतीही वृत्ती नसणे म्हणजे ब्रह्म होणे. मूळ ब्रह्मस्थिती ही अज्ञानवृत्ती व ज्ञानवृत्ती यांनी रहित आहे. जाणीव नेणीव रहित आहे. हीच निर्विकल्प अवस्था किंवा सहज अवस्था होय. हाच मोक्ष होय. या अवस्थेचे वर्णन करताना माऊली म्हणतात, तै मी नेणे आता जाणेन, हे सरले तया दुःस्वप्न, झाला ज्ञात्र ज्ञेयाविहीन चिदाकाश, मुखाभासेसी आरिसा, पैरोता नेलिया विरेशा, पाहते पणे वीण जैसा पाहता ठाके, तैसे नेणणे जे गेले तेने जाणणेही नेले, मग निष्क्रिय उरले चिन्मात्रची. मी स्वतःला पूर्ण जाणत नव्हतो, आता जाणेन इत्यादी भ्रम दूर होऊन तो साधक जाणणारा जाणणे यासारखे भेद जाऊन केवळ ज्ञानस्वरूप होतो. जसा तोंडापुढून आरसा बाजूला केला की पाहणे आणि पाहावयाचे प्रतिबिंब दोन्ही जातात आणि फक्त पाहणारा उरतो, तसे अज्ञान जे जाते ते एकटे न जाता जाणेपणालाही घेऊन जाते आणि केवळ ज्ञानच उरते. याप्रमाणे साधकाचे अंतःकरण जाणीव नेणीवी रहित झाले पाहिजे. यासाठी माऊलीने साधना सांगितली आहे, नाम उच्चारणाची. अनन्य भावाने नाम घेता घेता भगवत कृपेने साधक भगवंताप्रमाणेच जाणीव नेणीव रहित होतो. त्या अवस्थेला म्हणजे मोक्षाच्या अवस्थेला प्राप्त होतो. शिवाय हठयोग्याप्रमाणे ही अवस्था काही काळापुरती न राहता कायमची राहते. जेथे नारायण हरी इत्यादी नामांचा उच्चार चालू असतो त्या ठिकाणी कलिकाळाचे दोष येत नाहीत. जेथे पाप असेल तेथेच कलीचा प्रवेश होतो. हरिनामाच्या उच्चाराने पापच शिल्लक राहत नसल्यामुळे कलीचा प्रभाव तेथे चालत नाही. भगवन नामाचा महिमा किती मोठा आहे हे वेदांनाही सांगता येत नाही. नामाचे महात्म्य निरतिशय आहे, ते शब्दांनी सांगता येण्यासारखे नाही. नामस्मरणाने जी स्थिती प्राप्त होते ती अनिर्वाच्य आहे. योग ज्ञान इत्यादी कोणत्याही साधनांनी तशी स्थिती प्राप्त होत नाही. नामस्मरणाने अकृत्रिम ब्रह्मस्थिती साधते, तर इतर साधनांनी कृत्रिम ब्रह्मस्थिती साधते. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, नारायण नामाचा अखंड पाठ हे शेवटचे फळ मी मानतो. श्रीहरीशी ऐक्य झाल्यानंतरही नामाची गोडी कायम राहणे हेच ज्ञानोत्तर किंवा मुक्तीवरील भक्तीचे लक्षण होय. श्री तुकाराम महाराजांनी म्हटले आहे ना, मुक्तीवरील भक्ती जाणं अखंडमुखी नारायण. अशा भक्तीमुळे वैकुंठ एका मर्यादित प्रदेशात न राहता
ते सर्वव्यापी होते. किंबहुना जेथे नामधारक राहतो ते वैकुंठच असते. नामधारकाच्या मनात हरी वाचून व हरी नामा वाचून भिन्न नामरूपाचा विकल्पच उठत नाही. अशी नामधारकाची श्रीहरीच्या ठाई जडलेली वृत्ती निर्विकल्प समाधीसारखीच असते. येथे अभंग 25वा संपन्न झाला. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. करुणा येईल तुझी ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद. ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद. आतेसी सद्गद जपे आधी. आतेसी सद्गद जपे आधी. नामा परते तत्व नाही रे अन्यथा. वायानिक पंथा शिलधणी. वायानिक पंथा शिलधणी. ज्ञानदेवा मौन जपमाळांतरी. ज्ञानदेवा मौन जपमाळांतरी. धारोनी श्रीहरी जपे सदा. धारोनी श्रीहरी जपे सदा. अभंग 26वा. नामापरते तत्व नाही. भावार्थ. हे मना, नाम हेच एक भगवत प्राप्तीचे तत्व आहे. हे पक्के ध्यानात ठेव. म्हणून त्याचा जप केल्याने श्रीहरीला तुझी करुणा येईल. अरे शिवाय रामकृष्ण गोविंद हे नाम घ्यायलाही सोपे आहे. म्हणून सद्गदित होऊन आधी वाणीनेच ते जपत जा. नामाशिवाय दुसरे निराळे तत्व नाही. म्हणून या मार्गाशिवाय दुसऱ्या मार्गाने जाशील तर ते व्यर्थ होईल. श्री ज्ञानदेव महाराज म्हणतात, मी मौन धरून अंतरंगात मनाची जपमाळ करून श्रीहरीला सदैव जप करीत असतो. श्रीहरीचा सदैव जप करीत असतो. नाम आणि नामी यांच्यात भेद नसतो. म्हणून वस्तू किंवा व्यक्ती समोर नसली तरी नाम उच्चारताच त्या व्यक्तीचे किंवा वस्तूचे गुण, आकार इत्यादी डोळ्यासमोर येतात. किंबहुना व्यवहारात ती वस्तू किंवा व्यक्ती नाहीशी झाली तरी ते नाव मात्र शिल्लक राहते आणि त्या गेलेल्या नष्ट झालेल्या वस्तू व्यक्तीचा बोध करून देते. परंतु भगवंत तर अविनाशी आहेत, तसेच त्यांचे नावही अविनाशी आहे. आपण भगवंतांना पाहिले नसले तरी त्यांचे नाव आपल्याला त्यांच्याकडे नेणारे एकमेव तत्व आहे. ही मनाशी पक्की खुणगाठ बांधावी किंवा नाम हेच श्रेष्ठ तत्व समजून ते मनात दृढ धरून ठेवावे. नाम आणि नामी यांच्यातील भेद व नामाचे महत्त्व श्री माऊलींनी फार छान सांगितले आहे. माऊली म्हणतात, उपजलिया बाळकासी नाव नाही तयापाशी. ठेविलेनी नावेसी ओ देत उठी. कष्टले संसार शिणे जे देवो येती गाऱ्हाणे. तया ओ देत नावे जेणे तो संकेतू हा. ब्रह्माचा अबोला फिटावा अद्वैतत्वे तो भेटावा. ऐसा मंत्रू देखिला कणवा वेदे बापे. मग दाविलेनी जेणे एके ब्रह्म आळविले कवतिके. मागा असत ठाके पुढा उभा. परी आश्रयो आकाशती का जैसा. या नामी आश्रयो तैसा अभेदू असे. मुलाला जन्मता काही नाव नसते. नंतर त्याला जे नाव ठेवावे त्या नावाने तो ओ देतो. त्याचप्रमाणे संसाराला कंटाळलेल्या लोकांनी परब्रह्माने आपल्याला ओ द्यावा म्हणून वेदांना विनंती केली. तेव्हा वेदांनी ज्या नावाने परब्रह्म ओ देईल ते ओम हे नाव लोकांना सांगितले. ब्रह्माची परोक्षता नाहीशी व्हावी, त्याची ऐक्य रूपाने भेट व्हावी म्हणून दयाळू देवाने ओम तत्सत हा मंत्र दिला. या एका मंत्राने कौतुकाने हाक मारताच ते इंद्रियांना न कळणारे ब्रह्म साक्षात पुढे उभे राहते.
कारण जसे आकाशाला आश्रय आकाशच असते तसे ओम तत्सत नामाचा आश्रय परब्रह्मच आहे. त्या दोघात कोणताही भेद नाही. याचप्रमाणे भगवंतांची भगवत भक्तांनी ठेवलेली नावे आणि भगवंत यात कोणताही वेगळेपणा नाही. नामतेची रूप, रूपतेची नाम असा दृढ निश्चयाने नाम घेत राहिले असता श्रीहरीला करुणा आल्याशिवाय राहणार नाही. ज्याप्रमाणे वासराला पाहिल्याबरोबर गाईला पाना धरवत नाही, त्याप्रमाणे अखंड नाम घेणाऱ्या नामधारकाला पाहून भगवंताला प्रेम धरवत नाही. श्री माऊली म्हणतात, बा हे मना, रामकृष्ण गोविंद हे नाव घ्यायला किती सोपे आहे रे. त्यासाठी कोणतेच कष्ट नाहीत. अन्य कोणत्याही योग, याग, तप, ध्यान इत्यादी साधनांसाठी किती कष्ट आहेत. नाहीतरी जीभ एकसारखे काहीतरी बोलतच असते. त्याऐवजी नामशब्द जर ती बोलेल तर लाभ नामधारकालाच होईल ना. म्हणून कोणत्याही साधनांचा विचार करण्याआधी वाणीने नाम घ्यायला लाग. मात्र हे नाम प्रेमाने सद्गदित होऊन घे. गर्दीत चुकलेले लहान मूल जसे आई आई म्हणून बेंबीच्या देठापासून हाक मारते, तसे भगवंत तर आपल्या जवळच असतात. फक्त ते आपल्या अशा हाकेची वाट पाहत असतात. नामासारखे दुसरे अविनाशी तत्व नाही. ईश्वर प्राप्तीची नामाशिवाय जी दुसरी साधने आहेत ती विनाशी आहेत. शिवाय ती ईश्वराशिवाय वेगळी आहेत. जसे योग हे साधन ईश साक्षात्कारासाठी चित्ताची एकाग्रता करण्याचे साधन आहे. समाधी साध्य होऊन साक्षात्कार झाला की ते साधन संपते. याचप्रमाणे इतर साधनांचे आहे. पण नामस्मरण हे साधन श्रीहरीशिवाय वेगळे नाही आणि श्रीहरी प्राप्तीनंतरही श्रीहरीच्या प्रेमाने ते चालूच राहते. ते कधीच नाहीसे होत नाही. म्हणून नामदेव महाराज म्हणतात, अवघाची आकार गिळियला काळे, एकची निराळे हरिनाम. नामा म्हणे तत्व नाम गोविंदाचे, हेची धरी साचे येर वृथा. सारे चराचर काळाच्या ओघात नाहीसे झाले तरी हरिनाम शाश्वत राहते. म्हणून तेच हृदयात धरावे. म्हणून श्रीहरीच्या प्राप्तीसाठी नामस्मरणाशिवाय दुसरा कोणताही मार्ग धरू नये. त्या दुसऱ्या मार्गाने जाणे व्यर्थ आहे. श्री ज्ञानदेव माऊली म्हणतात, यासाठीच मी मौन धारण केले आणि अंतःकरणात जपमाळ धरून नेहमी श्रीहरीचा जप करू लागलो. या ठिकाणी मौन शब्दाचे दोन अर्थ होतात. एक, अभक्तांशी बोलणे सोडून दिले, कारण अभक्त बोलतात ते विनाशी प्रपंचाविषयीच बोलतात. दुसरा, ईशचिंतनाखेरीज अन्य अनावश्यक बोलणे सोडून दिले. सामान्य नामजप करणारे जपमाळ घेऊन जप करतात, पण हा जप ठराविक संख्येने केला जातो. पण येथे माऊली सांगतात की मी मनाचीच जपमाळ करून अखंड नामजप करीत असतो. जपमाळेने जप करणे हा गौण प्रकार असून मनाने अखंड जप चालला पाहिजे, हेच श्री माऊलींचे म्हणणे आहे. येथे अभंग 26वा संपन्न झाला. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम. सर्व सुख गोडी साई शास्त्र निवडी. सर्व सुख गोडी साई शास्त्र निवडी. हरि राम अर्थ घडी राम रामार्थ घडी राम. लटिका व्यवहार सर्व
रामकृष्णे संकल्प धरून रामकृष्ण संकल्प धरून राहे निज वृत्ती काणी सर्व माया तोडी निज वृत्ती काणी सर्व माया तोडी इंद्रिया सवणी लपुनो इंद्रिया सवणी लपुनको तीर्थवृत्ती भाव धरी रे करुणा तीर्थवृत्ती भाव धरी रे करुणा शांती दया पाहुणा शांती दया पाहुणा हरी करी शांती दया पाहुणा हरी ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ समाधी संजीवन हरिपाठ समाधी संजीवन ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ समाधी संजीवन हरिपाठ ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ समाधी संजीवन हरिपाठ हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी अभंग 27. भावार्थ. साही शास्त्रांनी निवड करून निर्णय केला की सर्व सुखाची गोडी हरिनामातच आहे, म्हणून त्या नामाशिवाय अर्धी घटकाही राहू नकोस. हा सर्व संसार खोटा आहे. या संसारातील व्यर्थ ये जा हरी वाचून चुकणार नाही. नाममंत्राच्या जपाने अगणित पाप जाईल, म्हणून रामकृष्ण नामाचा दृढ निश्चय धरून राहा. संसारातून मनोवृत्ती काढून टाक. सर्व माया ममता तोडून टाक. इंद्रियांच्या अधीन होऊन आत्मस्वरूपाला विसरू नकोस. करुणा, शांती, दया यांचा आश्रय करून श्रीहरीला आपला पाहुणा कर. श्री ज्ञानदेव म्हणतात, श्री निवृत्ती देवांनी मला दिलेले नामस्मरणाचे ज्ञानच मला प्रमाण आहे. त्या योगेच मला संजीवन समाधी प्राप्त झाली आहे. मनुष्याचे मन नेहमी सुखाची इच्छा करीत असते आणि ते सुख मिळवण्यासाठी ते नेहमी बाहेरील विषयांकडे इंद्रियांच्या द्वारे धावत असते. पण जगात असा कोणताही विषय नाही की जो कायम व पूर्ण सुख देऊ शकेल. डोळ्यांना आता सुंदर दिसणारी वस्तू काही काळाने तशीच सुंदर दिसेल याची खात्री नसते. शिवाय सुंदर वस्तू शोधणाऱ्या डोळ्यांना कुरूप वस्तूही पाहाव्या लागतात. काही वेळा बाहेरील वस्तूंचा बरेवाईटपणा मनाच्या स्थितीवर अवलंबून असतो. एक सुभाषितकार म्हणतात, चित्ते प्रसन्न भुवनम प्रसन्नम चित्ते विषण्णे भुवनम विषण्णम. मन प्रसन्न असेल तर जग सुंदर वाटते, मन खिन्न असेल तर जग कुरूप वाटते. म्हणून बाह्य पदार्थापासून कधीही सर्व सुख किंवा परिपूर्ण सुख मिळू शकत नाही.
असा निर्णय सर्व शास्त्रांनी घेतलेला असून ही सर्व सुखाची सदा सर्वदा गोडी एका हरिनामातच मिळते असे त्यांनी सांगितले आहे. शिवाय सर्व सुख बाह्य वस्तूत एकत्र मिळू शकत नाहीत, कारण प्रत्येक इंद्रियांचे विषय वेगवेगळे असतात. डोळे फक्त रूपाचे सुख देतात, तर कान फक्त ऐकण्याचे, जीभ चवीचे, तर त्वचा स्पर्शाचे आणि नाक वासाचे. ही सर्व सुखे एकाच वेळी एकत्रित उपभोगणे मनाला शक्य होत नाही. म्हणूनही विषयांच्या साह्याने सर्व सुखे प्राप्त करणे अशक्य आहे. पण भगवन नामाचे तसे नाही. सर्व इंद्रियांच्या द्वारा मनाला मिळणारे सर्व आनंद एक भगवन नाम स्मरणच देऊ शकते. हा साऱ्या संतांचा अनुभव आहे. श्री माऊली म्हणतात, सर्व सुखाची आगर बाप रखुमाई देवीवर. शिवाय विषयांपासून मिळणारे सुख तात्पुरते असून पुन्हा पुन्हा ते घेण्याची इच्छा उत्पन्न होते. पण श्रीहरी नामापासून मिळणाऱ्या सुखाने मनाला पुन्हा सुख भोगण्याची इच्छाच उरत नाही. ते पूर्ण शांत होऊन जाते. भागवतात याविषयी आपला अनुभव सांगताना गोपी म्हणतात, हे ब्रह्मदेवा, भगवंताच्या सगुण मूर्तीचे ठिकाणी आम्ही सर्व ब्रह्ममंडळातील सौंदर्य एकवटलेले पाहत आहोत. असे हे परिपूर्ण सुख एका श्री भगवंतांच्या नामस्मरणानेच मिळत असल्याने श्रीहरी नामा वाचून एक क्षणही रिकामा राहू नकोस, असे श्री माऊली आपल्याला आग्रहाने सांगत आहे. हा सर्व संसार, हा सारा व्यवहार लटिका म्हणजे खोटा आहे. तो दोन अर्थाने खोटा आहे. एक, आपण कल्पनेने अनेक व्यवहार करतो ते केवळ मनातल्या मनात असतात, किंवा आपण स्वप्न पाहतो तीही प्रत्यक्षात नसतात, म्हणजे ते सारे व्यवहार खोटेच होत. एखादा जादूगार जादूने कितीतरी पदार्थ समोर तयार करून दाखवतो, पण ते खोटेच असतात. तसे भगवंतांनी मायेने निर्माण केलेले सर्व विश्व ज्ञानी माणसांच्या दृष्टीने खोटेच असते. स्वप्न पाहणाऱ्या माणसाला स्वप्न खरे वाटते, तसे मायाग्रस्त अज्ञानी माणसाला विश्व खरे वाटते. माणूस जागा झाला की स्वप्न खोटे होते हे त्याला कळते. तसे आत्मज्ञान झाले की माणसाला सारा संसार खोटा आहे हे कळते. म्हणून संसार लटिका म्हणायचा. दोन, भक्ताला सर्व विश्व भगवत स्वरूप वाटते. भगवंतच या प्रपंच रूपाने नटले आहेत अशी त्याची दृढ भावना असते. त्यामुळे मी, तू, तो या प्रकारचे द्वैत किंवा बरे वाईट, थंड ऊन, सुख दुःख यासारखे द्वैत असणारा सर्व व्यवहार किंवा संसार त्याला खोटा वाटतो. म्हणजेच सर्वत्र भगवंत दिसत नसतील तर प्रपंच खोटा आहे. भगवत स्वरूपात हे सत्य आहे. अशा रीतीने ज्ञानाच्या दृष्टीने प्रपंच माया स्वरूप असल्यामुळे तो खोटा आहे. म्हणून या खोट्या संसारासाठी आपण कितीही कष्ट केले तरी ते सर्व व्यर्थ आहे. त्यामुळे जन्ममृत्यूची एरधार चुकणार नाही, ती केवळ हरिनामानेच चुकेल. श्रीहरींच्या नामस्मरणाने अनंत जन्मातील अनंत प्रकारचे कोट्यावधी पापे नाहीशी होतात. म्हणून माऊली सांगतात की रामकृष्ण नामाचाच जप करण्याचा मनाचा निश्चय करून राहा. हे करताना देह म्हणजे मी ही वृत्ती पूर्णपणे सोडून दे. ती सोडली की त्या देहसुखासाठी जी घर, संपत्ती, बायको, मुले, आप्तेष्ट यांच्यावर माया ममता असते तीही आपोआप जाईल. त्या दृष्टीने प्रयत्न कर. हे प्रयत्न चालू असताना इंद्रिये वारंवार विषयांकडे धाव घेतील, तेव्हा त्याच्या आहारी जाऊन तू आत्मस्वरूपाला विसरू नकोस. तीर्थे, वृते, उपवास यांचे ठिकाणीही श्रीहरीचे वास्तव्य मानून त्यांचे ठिकाणी श्रद्धा ठेव. अंतःकरणात करुणा, शांती, दया इत्यादी सद्गुणांना नित्य धारण कर. अशा अंतःकरणातच श्रीहरी पावणा होऊन राहील. श्री ज्ञानेश्वर माऊली पुढे म्हणतात, माझ्या सद्गुरूंनी निवृत्तीनाथांनी सांगितलेले श्रीहरीच्या नामरूपाचे महात्म्य ज्ञानच मला अत्यंत प्रमाण आहे. ते नाम, तो हरिपाठ हीच संजीवनी समाधी होय. नामधारक अखंड नामात गुंतला की तो प्रपंचाचे भान पूर्णपणे विसरतो. अशा रीतीने त्याला जिवंतपणीच अखंड समाधी स्थितीचा अनुभव प्राप्त होतो. येथे अभंग 27वा संपन्न झाला. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत.
पाठ अस्ति 28 रचिले विश्वास ज्ञानदेव रचिले विश्वास ज्ञानदेव रचिले विश्वास नित्य पाठ करी इंद्रायणी तीरी होय अधिकारी सर्वथा तू होय अधिकारी सर्वथा तू होय अधिकारी सर्वथा तू नित्य पाठ करी इंद्रायणी तीरी होय अधिकारी सर्वथा तू होय अधिकारी सर्वथा असावे एकाग्र स्वस्थ चित्त मन उल्हासे करुणी स्मरण जीवी 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 अंतकाळी तैसा संकटाचे वेळी हरितया सांभाळी अंतर्बाह्य हरितया सांभाळी अंतर्बाह्य हरितया सांभाळी अंतर्बाह्य अंतकाळी तैसा संकटाचे वेळी हरितया सांभाळी अंतर्बाह्य हरितया सांभाळी अंतर्बाह्य हरितया सांभाळी अंतर्बाह्य संत सज्जनानी घेतली प्रचिती आळशी मंद मती केवी तरे आळशी मंद मती केवी तरे आळशी मंद मती केवी तरे सज्जनानी घेतली प्रचिती आळशी मंद मती केवी तरे आळशी मंद मती केवी तरे श्री गुरु निवृत्ती वचन प्रेमळ वचन प्रेमळ श्री गुरु निवृत्ती वचन प्रेमळ गुरु निवृत्ती वचन प्रेमळ तोषला तात्काळ ज्ञानदेव तोषला तात्काळ ज्ञानदेव हरिमुखे म्हणा पुण्याची गणना गुण करी पुण्याची गणना गुण करी पुण्याची गणना गुण करी पुण्याची गणना गुण करी हरिमुखे म्हणा हरिमुख अभंग 28 हरितया सांभाळी अंतर्बाह्य. भावार्थ. श्री ज्ञानदेवांनी हरिपाठाचे 28 अभंग विश्वासाने रचले. जो इंद्रायणीच्या काठी राहून त्यांचा नित्यपाठ करतो तो सर्व तऱ्हेने आत्मज्ञानाचा अधिकारी होईल. चित्त स्वस्थ करून मन एकाग्र करून उल्हासित वृत्तीने अंतःकरणात नामस्मरण करावे. असे जो विश्वासाने करील त्याला व्यवहारात संकटाच्या वेळी आणि मृत्यूसमयी सुद्धा हरी अंतर्बाह्य सर्वत्र सांभाळील. संत सज्जनांनी अनुभव घेऊन हे सांगितले आहे. हे न करणारा आळशी मूर्ख माणूस संसार सागरातून कसा बरे तरुण जाईल. श्री गुरु निवृत्तीनाथ महाराजांनी प्रेमाने माझ्या तोंडून हे हरिपाठ वदविले आहेत. त्या योगे मी ज्ञानदेव तत्काळ संतुष्ट झालो. असे
ज्ञानेश्वर माऊली म्हणते. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी भगवंतावरील आणि त्यांच्या भवतारक नामावरील दृढ विश्वासाने हरिपाठाचे हे 28 अभंग रचले आहेत. हा अभंग फलश्रुतीसारखा असल्यामुळे वारकरी संप्रदायात हरिपाठाचे अभंग 27 म्हणण्याचा परिपाठ आहे. तसेच या 27 अभंगानंतर नामसंकीर्तन साधनपै सोपे हा श्री तुकाराम महाराजांचा 28वा अभंग म्हणतात. परंतु स्वतः श्री ज्ञानदेवांनी हरिपाठाचे 28 अभंग रचले असे स्पष्ट म्हटल्यामुळे 28 अभंग मानणेच योग्य आहे. माऊली म्हणतात, मी प्रथम श्री निवृत्तीनाथ महाराजांकडून हरिनामाचा उपदेश घेतला. श्री सद्गुरूंकडून नाम घेतल्याने होणारा अनिर्वचनीय आनंद अनुभवला आणि त्या योगे नामस्मरणाच्या अद्भुत महात्म्याविषयी मनात दृढ विश्वास उत्पन्न झाला. या विश्वासाने प्रेरित होऊन भगवन नामाचे यथार्थ महात्म्य सांगणारे हे 28 अभंग रचले. आळंदीला इंद्रायणी नदीच्या तीरावर राहून जो या हरिपाठाचे नित्य नियमाने पारायण करील त्याला श्री गुरु प्रसन्न होऊन स्वमुखाने हरिनामाचा उपदेश करतील आणि श्री गुरूंनी उपदेशिलेल्या शक्तियुक्त नामामुळे साधकाच्या मनात भगवंताविषयी प्रेम निर्माण होईल. त्या प्रेमाने त्याची नामसाधना चालू राहील आणि तो भगवत प्रेमाचा पूर्ण अधिकारी होईल. ही नामसाधना कशी असावी याविषयी सांगताना माऊली म्हणतात, साधकाचे चित्त स्वस्थ असावे. सामान्यपणे मनुष्याचे चित्त विषयात जगात गुंतलेले असते. त्याऐवजी ते स्व म्हणजे आत्मस्वरूपात स्थ म्हणजे स्थिर असावे. चित्ताचा विषय जग न राहता नारायण व्हावा. सगुण साकार परमात्माच जगत रूपाने नटलेला आहे. हा भाव सतत चित्तात असणे हेच चित्ताची स्वस्थ असणे होय. तसेच मन एकाग्र करावे. मन हे चंचल असल्यामुळे प्रत्येक क्षणाला अनेक विषयांकडे ते धाव घेत असते. विवेकाने त्याला आवरून एका परमेश्वराच्या चरणीस लावावे. भगवंतांनीही गीतेत मन स्थिर करण्याविषयी सांगितले आहे. ते अर्जुनाला म्हणतात, हे स्थिर न राहणारे चंचल मन ज्या ज्या विषयांकडे भरकटत जाते तेथून तेथून त्याला ओढून आणून आत्म्यात स्थिर करावे. साधकाला हे करणे आवश्यक आहे. हे एकदा जमले की त्याला नामस्मरणात उल्हास वाटू लागेल. प्रथम प्रथम जरी त्याचा कंटाळा वाटला तरी नेटाने नाम घेत राहावे. पुढे पुढे श्री गुरुकृपेने त्यातच आनंद वाटू लागेल, प्रेम वाटू लागेल. माऊली स्वानुभवाने नामधारकाला आश्वासन देतात की श्रीहरी नाम घेणाऱ्या भक्ताला व्यावहारिक संकटातून तारतात. पुराणात ध्रुव, प्रल्हाद, द्रौपदी, गजेंद्र अशा भक्तांना तर अलीकडच्या काळात दामाजी, गोरा कुंभार, चोखामेळा, जनाबाई इत्यादी संत भक्तांना भगवंतांनी संकटातून पार केल्याच्या कथा आहेत. व्यावहारिक संकटातून तारणे यात विशेष काही नाही. परंतु भगवंत अंतकाळी नामधारकाला स्वतःचे स्मरण देऊन जन्ममरणाच्या महान संकटातून वाचवितात. भगवान अंतकाळी आपल्या भक्ताला कसे सांभाळतात याचे अत्यंत हृदयस्पर्शी सुरेख वर्णन श्री माऊलींनी ज्ञानेश्वरीत अध्याय 8 ओवी 127 ते 134 पर्यंत केले आहे. श्री भगवान म्हणतात, माझ्या भक्तांना मरण समय प्राप्त झाला असता त्यावेळी त्यांनी माझी आठवण करावी व नंतर मी त्यांना प्राप्त व्हावे. असे झाले तर मग त्यांनी जन्मभर केलेल्या उपासनेचा काय उपयोग. म्हणून अर्जुना, तू असा संशय सुद्धा बाळगू नकोस. माझे स्मरण केल्यावर मग मी त्यांना प्राप्त व्हावे एवढे देखील माझे उपकार मला सहन होत नाहीत. त्यांचे उपासनेचेच ऋण माझ्यावर आहे असे पाहून त्या ऋणातून मुक्त होण्याकरिताच भक्तांच्या अंतकाळी मी त्यांची सेवा करतो. माझ्या सुकुमार भक्ताला कदाचित मरणकालीन विकलतेचा संबंध लागेल म्हणून मी त्याला आत्मबोधाच्या पिंजऱ्यात ठेवतो. त्या पिंजऱ्यावर माझ्या स्मरणाची आल्हादकारक अशी गार सावली करतो. याप्रमाणे ज्यांची बुद्धी नित्य माझ्या ठिकाणी स्थिर आहे अशा भक्तांना मी माझ्या स्वरूप स्थितीला आणतो. म्हणून माझ्या भक्तांना अंतकालाचे संकट कधीच पडत नाही. मी त्यांना सुखासमाधानाने आपल्याकडे आणतो. त्याचप्रमाणे नामधारक प्रारब्धाने येणाऱ्या संकटांनी गांगरून जाऊन त्याचे नामस्मरणापासून व भगवत प्रेमापासून भगवत प्रेम ढळू नये याची काळजीही भगवंतच घेतात. याप्रमाणे ते अंतर्बाह्य सदा सर्वदा सांभाळत असतात. नाममहात्म्याची प्रचिती आजवर अगणित संत महंतांनी घेतलेली आहे. ती आपल्यालाही येऊ शकेल. मात्र यासाठी आळस सोडून मनापासून झटले पाहिजे.
केवळ श्री गुरुकृपेने शिष्य कृतकृत्य होत नाही, त्याचे स्वतःचे प्रयत्नही तितकेच किंबहुना त्याहून अधिक महत्त्वाचे आहेत. याशिवाय याविषयी संतश्रेष्ठ श्री गुलाबराव महाराज म्हणतात, जरी मस्तकी हस्त ठेवून मुक्त होऊ शकेल जाण, तरी ज्ञानदेव तू कैवल्य हे श्रुतिवचन पावले मरण सर्वस्वी. म्हणून सद्गुरु उपदेश स्थिती यत्न निश्चय आपुल्या हाती, ईश्वर दूर करी विघ्न पंक्ती, तै जीवन मुक्ती सापडे. श्री ज्ञानदेव महाराज म्हणतात, माझ्या सद्गुरूंनी निवृत्तीनाथ महाराजांनी प्रेमळ होऊन माझ्या मुखातून हे हरिपाठ रूप हरिनाम महात्म्य वधविले. त्यामुळे मला तत्काळ संतोष लाभला आणि मी त्या हरिस्मरणात पूर्ण बुडालो. येथे अभंग 28 संपन्न झाला. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम. अखंड दया तुझी प्रीती, अखंड दया तुझी प्रीती, मज दे तयांची संगती, मज दे तयांची संगती. मग मी कमळापती, मग मी कमळापती. तुझबाना आणि कंटाळा, पडोनी राहीन तय ठाई, पडोनी राहीन तय ठाई, पडोनी राहीन तय ठाई, पडोनी. उगाच संताची पायी, उगाच संताची पायी. न मागे न करी काही, न मागे न करी काही. तुझी आण गावी ठोपा, पडोनी राहीन तय ठाई, पडोनी राहीन तय ठाई, पडोनी राहीन तय ठाई. तुम्ही आम्ही पिढो जेणे, तुम्ही आम्ही पिढो जेणे. दोन्ही वारती एकाने, दोन्ही वारती एकाने. बैसलो धरणे, बैसलो धरणे. हका देत
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली तुकाराम ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनि मज द्यावे पसाय दानवे जे खळांची व्यंकटेशांडो तया सत्कर्मी रतिवाढा भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरिताचे तिमिरजा विश्वस्वधर्म चोरिये पाहो जो देवांशील तो तेलाह प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाई अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमेघे अनांतल मार्तंड देता पहिल ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी लोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये होवे येथ म्हणे श्री विश्वे
या सार्थ हरिपाठाचे ध्वनिमुद्रण श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रेरणेने आणि माझे गुरुदेव परमपूज्य श्री हरिभाऊ निटूरकर महाराज तसेच परमपूज्य श्री बाबा महाराज सातारकर, परमपूज्य श्री विनायक गोविंद देसाई आणि परमपूज्य लता मंगेशकर ताई यांच्या कृपाप्रसादाने संपन्न झाले ते त्यांच्या चरणी समर्पण करीत आहे. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत.